प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे शिवसेनेत जाणार का, पक्ष विलीन करणार का, याचा निर्णय अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बच्चू कडूंनी आपला पक्ष विलीन केला पाहिजे, परंतु काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की पक्ष विलीन न करता जी आहे ती आमदारकी शिवसेनेकडनं मिळावी असं लोकांना वाटतं। आज मी अमरावतीच्या बेलोरा गावामध्ये आलो आहे। याच बेलोरा गावामध्ये 25 ते 30 वर्षापूर्वी बच्चू कडूंनी प्रहार नावाचे एक रोपटं लावलेलं होतं आणि याच गावामधनं जे आहे ते प्रहारचा राज्यभरामध्ये विस्तार झालेला आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये याच गावामधनं प्रहार संघटना जी आहे ती पोहोचलेली आहे। बच्चू कडूंच्या बेलोरा गावामध्ये मी आहे आणि संपूर्ण बच्चू कडूंच्या खांद्याला खांदा लावणारे कार्यकर्ते आहेत। नागरिक आहे, नेमकं यांना काय वाटतं विलिनीकरणासंदर्भात, बच्चू कडूंनी कोणता निर्णय घेतला पाहिजे, शिवसेनेसोबत गेलं पाहिजे का की शिवसेनेसोबत न जाता आमदारकी मिळवली पाहिजे का, या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत। बेलोरा गावचे दादा काय सांगणार, बच्चू कडूंना विलिनीकरणाची जी आहे ती अट सध्या शिवसेनेनं घातलेली आहे आमदारकीसाठी, काय वाटते ग्रामस्थ म्हणून? ग्रामस्थ म्हणून असं वाटते का बा भाऊनं जो निर्णय जे आहे शिंदे साहेबांना जो आपल्याला हे दिला आहे का बा आपलं विलीनीकरण करा म्हणून, ते भाऊचा निर्णय आहे। भाऊ जे म्हणन त्याच्यासाठी आम्ही पूर्ण त्याच्याच मग पाठीमागं आहे। आम्हाला आम्ही 30 ते 35 वर्षापासून भाऊच्या सोबत आहे। भाऊ निर्णय हा चांगला योग्यच घेईन, भाऊच्या निर्णयासाठी आम्ही सक्षम आहे पूर्ण। विलिनीकरण करावं लागतं, विलिनीकरण जर केलं तर मग प्रहारचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात येईल असं बोललं जातं। विलीनीकरण करायचं तर भाऊ हे ठरवण विलीनीकरण करायचं का नाही करायचं। तर भाऊनं जर म्हटलं का आपल्याला बा तेले याच्यापेक्षा जास्त आमच्यापेक्षा ज्ञान जास्त आहे, ते त्यानं ज्ञानापेक्षा ते आपल्याला हे म्हणून का बा विलीनीकरण करणं ते पक्ष आपला हाय हेही ठेवला पाहिजे आणि शिंदे साहेबासोबतही झालं पाहिजे। तसं आपल्याला जर सहजासहजी जर येत असन तर विलीनीकरण न करता सेनेचा जशी आपण पहिले सेनेचेच होतो, सेनेचे असल्या कारणानं जर आपल्याला ते थोडंसं रोपटं आपल्यासाठी उंच जर जात असन आपलं प्रहार पक्ष त्याच्यासोबत राहून तर हे योग्य राहील। म्हणजे प्रहार सोबत राहिली पाहिजे, विलिनीकरण झालं पाहिजे तुमचं सोबत राहिली पाहिजे आणि त्याच्यासोबत आपण राहू, ते आपल्यासोबत राहील। पुढच्या राजकारणाच्या दृष्टिकोनानं अमरावती जिल्हा हा भरपूर मोठा आहे, भरपूर मोठा असल्या कारणाने इथं दोन्ही जर पक्षाची ताकद जर वाढली तर पुढच्यासाठी आपल्याला पक्ष चांगला राहील आणि आपण सोबतही करू। शिंदे साहेबांना त्यांना पण मदत होईल पण आपल्यालाही मदत होईल। सोबत राहिलं पाहिजे असं सांगते कार्यकर्ते आपल्यासोबत। काय सांगणार भाऊ, काय वाटते तुम्हाला, काय झालं पाहिजे नेमकं? शेतकऱ्यांसाठी लढणारा एकच नेता आहे बच्चूभाऊ कडू, त्याच्यामुळे बच्चू जो निर्णय घेऊन तो अंतिम निर्णय आमचा राहील। विलिनीकरण तुम्हाला पटतंय का? आता भाऊच्यावर आहे ते सर्व, भाऊचा काय प्लॅन आहे ते त्यांनी वैयक्तिक काय मत वाटते, कारण तुम्ही देखील संघटना वाढवली आहे, कार्यकर्ता म्हणून तळागाळात तुम्ही काम करतायत, तुम्हाला काय वाटतं? आता शेवटी जे भाऊ म्हणून तेच निर्णय आमचा राहील। बच्चू कडू म्हणतील तो निर्णय आम्हाला मान्य असं सांगते कार्यकर्ते। आणखी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे, ग्रामस्थ आहे, काय वाटते एकंदरीत ज्या काही घडामोडी सुरू आहेत, मोठी अट टाकलेली आहेत पक्षच विलीन करायचा शिवसेनेमध्ये? एकंदरीत पक्षाची उभारणी आणि त्यासाठी बच्चू कडू साहेबांचं असलेलं जे मेहनतीचं आहे त्या अनुषंगानं जर सांगायचं झालं तर अगदी आपल्या लहानपणापासून घरात कुठलाही राजकीय वारसा नसताना या महाराष्ट्रात एका दुर्लक्षित घटकासाठी म्हणजे अपंग दिव्यांगांसाठी जी संघटना शेतकऱ्यांसाठी या मोठ्या मेहनतीनं या महाराष्ट्रात उभी केली, ती संघटना राहून शिवसेनेकडून आमदारकी मिळावी अशीच माझी आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। कारण की कुठलाही पक्ष उभा करताना जो 25 वर्ष जी मेहनत बच्चू कडू साहेबांनी घेतली ती विलिनीकरणामुळं आपली मेहनत वाया जाईल असं मला वैयक्तिक माझं मत आहे। कारण की कुठलाही पक्ष उभा करताना काय लागते आणि या महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रात सर्व समाज, सर्व घटक, सर्व धर्मीय, सर्व पंथीयांना सोबत घेऊन बच्चू कडू साहेबांनी जे आपलं एक अस्तित्व, राजकीय अस्तित्व या महाराष्ट्रात उभं केलं ते साधं नाही। ती सर्व मेहनत या कार्यकर्त्यांनी, या गावकऱ्यांनी पाहिलेली आहे आणि जवळपास जे जनसामान्याचं जे मत आहे ते असंच आहे की प्रहार हा कायम असला पाहिजे। कारण की आपली जी खरी शक्ती आहे ती प्रहार आहे। प्रहार या नावातच या कार्यकर्त्यांचं बळ आहे आणि ही प्रहारच होती का जी 20 वर्ष तुम्हाला या मतदारसंघात, या महाराष्ट्राला बच्चू कडू साहेबांना या प्रहारनंच आमदारकी दिली। या प्रहारच्याच नावावर 20 वर्ष हे जे वादळ आहे ते या महाराष्ट्रावर विकासाच्या नावासाठी, विकासासाठी घोंगावत होतं। अगदी सरकारला सळो की पळो, घाम फोडणे, कायम व्यवस्थेच्या विरोधात बोलणे। कारण की व्यवस्था कुठं जिथं भ्रष्ट होते, जेव्हा सरकारी व्यवस्था, शासन जनसामान्याच्या विरोधात जाऊन कुठंतरी काम करतं, तेव्हा एक सक्षम आवाज या महाराष्ट्रात जर कोणी असेल तर तो बच्चू कडू साहेब आहे असं त्या सर्व बेलोरावासियांचं आणि सर्व महाराष्ट्रीयांचं
मत आहे असं मला वाटते. कारण की सरकारच्या सोबत राहून खूप लोक बोलेल, सरकारच्या बाजूनही बोलेल. कारण की सरकारच्या बाजूनं बोलणे आजची जर भारताची परिस्थिती जर पाहिली तर सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे ते कुठल्याही राजकीय नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना किंवा सामान्य माणसांना परवडण्यासारखं नसते. पण बच्चू कडू हे एक अशी व्यक्ती आहे ज्या महाराष्ट्रानं पाहिली की ती कुठल्याही राजकीय दबावाला आजपर्यंत बळी पडलेली नाही आणि या समोरही त्यांनी बळी पडू नये. आणि त्याच्यानंतरही काही बातम्या कसं आहे बरोबरी करता आली नाही की मग बदलामी सुरू होते. मग आपल्या जिल्ह्यातून काही बातम्या आल्या की शिंदे सेनेसोबतच भाजपही बच्चू कडूंच्या मागं आहे की त्यांनी आमच्या पक्षात यावं. आमच्याच जिल्ह्यातल्या काही मतदारसंघाचे आमदार त्यांच्या संपर्कात आहे, ह्याही बातम्या आम्ही ऐकल्या. पण आम्ही जी माहिती घेतली अशी कुठलीही प्रकार झालेला नाही. कुठल्याही भाजपाच्या किंवा भाजप समर्थित आमच्या आमदारांना फोन आलेला नाही. आणि अशा कुठल्याही आपल्या जिल्ह्यातल्या तरी कुठल्याही भाजप आमदाराच्या किंवा भाजप समर्थित आमदाराच्या म्हणण्याने बच्चूभाऊ आपल्या पक्षाचं विलिनीकरण शिंदे सेनेत किंवा अन्य कुठल्याही पक्षात करतील असं मला तरी वाटत नाही. कारण की हा पक्ष उभा करताना जी मेहनत जे कष्ट त्यांनी उपसले ते या प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसानं, प्रत्येक मुलानं, प्रत्येक स्त्रीनं पाहिलेलं आहे. आणि हे जे कष्ट आहे ही प्रहारच बच्चू कडू साहेबांना आणि बच्चू कडू साहेबांच्या मागं असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला समोर घेऊन जाण्याकरता सक्षम आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून प्रहार कायम ठेवून आमदारकी मिळावी असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि याच्या शेवटी एक सांगतो की आमच्यासाठी आमदार श्री बच्चूभाऊ कडू हे सर्व आहेत आणि त्यांचा निर्णय तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना शिरोधार्य राहील हे मी सुद्धा पुन्हा नमूद करतो. काय वाटते विलिनीकरणाच्या बातम्या आहेत, दुसरीकडे प्रहार तुम्ही सर्व लोकांनी उभारी दुःख वाटत नाही काय सर्व गोष्टीचं की प्रहार पक्ष विलीन कुठेतरी करण्याची वेळ आत्ता येत आहे? नाही, कसं आहे की गेल्या 40 वर्षापासून बच्चूभाऊंनी जे मेहनत घेतली आणि बच्चूभाऊसोबत सगळ्या कार्यकर्त्यांनी 40 वर्षापासून रक्ताचं पाणी केलं, भाऊनेसुद्धा पाणी केलं, रक्ताचं पाणी केलं. आणि एवढ्या मोठ्या याच्यातून चळवळीतून पक्ष महाराष्ट्राच्या बाहेर गेला आहे. आणि एवढ्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या असताना आज अशी वेळ बच्चूभाऊ आलेली नाही आहे. त्यांना बच्चूभाऊची गरज आहे म्हणून ते म्हणतात का असं करा तसं करा. पण मला असं वाटतं की बच्चूभाऊंना आमदारकी त्यांना गरज आहे, शिंदे साहेबांना गरज आहे आमदारकीची. बच्चूभाऊने सुद्धा काम करण्यासाठी गरज असू शकते, आमदारकी मिळावी. परंतु शिंदे साहेबांनी विलिनीकरण करावं असं अट मांडू नये. कारण याच्यात आमच्या 40 वर्षाचं आम्ही रक्ताचं पाणी केलं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा त्याच्यात मेहनत आहे. आणि आखरी प्रहारच्याच माध्यमातून महाराष्ट्रात आंदोलनाच्या माध्यमातूनच प्रहार हे ओळखलं जाते, बच्चूभाऊने ओळखलं जाते. म्हणून बच्चूभाऊनं जर विलिनीकरण केलं, पक्षाचं विलिनीकरण झाला तर या महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात बोलणारा आवाज कुठला आहे नाही. आणि हा एकमेव आवाज फक्त बच्चूभाऊचा आहे, फक्त प्रहार संघटनाचा आहे. आणि हे जर प्रहार संघटना विलिनीकरण झाली तर या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा, शेतकरी मजुराचा, दिव्यांगाचा प्रश्न मार्गी लागन असं मला वाटत नाही. कारण पक्षात गेल्यानंतर त्या पक्षाच्या दबावावर काम करावं लागतं. आणि बच्चूभाऊ आम्हाला माहीत आहे, मुळातच आम्हाला ते कोणाचा दबाव टाकून आम्ही ते काम करत नाही आहे, बच्चूभाऊ काम करत नाही आहे. यापूर्वीसुद्धा शिवसेनेत बच्चूभाऊ असताना असाच प्रसंग आला, दबाव टाकण्यात आला, बच्चूभाऊने तो फेटाळला आणि बच्चूभाऊ पक्षातून काढण्यात आलं, त्यावेळेस शिवसेनेतून काढण्यात आलं. त्याच्यानंतर आमची प्रहार संघटना स्थापन झाली. तेव्हापासून आम्ही कोणत्याही पक्षाचा दबाव घेऊन आजपर्यंत चालू नाही. आमदारकी बच्चूभाऊसाठी महत्त्वाची नाही आहे. आणि हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे. बच्चूभाऊच्या नावातच सगळं काही आहे आणि या प्रहार संघटनेच्या माध्यमातून सगळं काही आहे. त्यामुळं प्रहारला आम्हाला शेवटी एवढंच सांगायचं आहे की प्रहार संघटना साबूत राहून, म्हणजे संघटना कायम राहून बच्चूभाऊंना जर आमदारकी मिळत असेल तर गौरवाची गोष्ट, चांगली गोष्ट आहे, लोकांची कामं होतील. शिंदे साहेबांना एवढंच सांगायचं की आम्हाला फक्त विलिनीकरण करण्याचा हट्ट करू नये. बच्चूभाऊला तुम्ही सोबत घ्या, तुमची बच्चूभाऊला गरज आहे, आम्हाला त्यांची गरज आहे. आणि ह्या महाराष्ट्रात विकास व्हासाठी आणि महाराष्ट्र विकास व्हासाठी समोर तर आम्ही बच्चूभाऊंना आणि शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो. फक्त विलिनीकरण करू नये, कारण 40 वर्षाची मेहनत आहे या पैशामध्ये. आणि विलिनीकरण झालं, समोरच्या भविष्यात राजकारण खूप मोठं महाराष्ट्रात म्हणा किंवा देशाचं राजकारण खूप वेगळं झालं. कारण प्रादेशिक पक्ष दाबण्याचा सर्व हेतू आहे. सर्व काही म्हणजे मला असं सांगायचं सगळे काही RSS म्हणा किंवा जो ब्राह्मणी जो हे आहे किंवा महाराष्ट्रात पक्षच राहू नये, प्रादेशिक पक्षच राहू नये, महाराष्ट्र काय पूर्ण देशात पक्ष राहू नये, ही भूमिका आहे सगळ्या मोठ्या पक्षांची. आणि हे जर प्रादेशिक पक्ष जर विलिनीकरण झाले त्या जनसामान्याचा आवाज कोण उठवणार? म्हणून बच्चूभाऊ हा जनसामान्याचा माणूस आहे.
जनसामान्य पक्षाचा माणूस आहे, जनसामान्याचा लोकांचा हिताचा माणूस आहे. त्यामुळे बच्चूभाऊंच्या नजरेला, बच्चूभाऊंच्या इकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा एक आमदार म्हणून नाही आहे, एक वेगळी भूमिका आहे बच्चूभाऊंच्या पाहण्याची. ती भूमिका बच्चूभाऊंना कायम ठेवावी आणि विलिनीकरण करू नये अशीच आमची शेवटची भूमिका राहील. क्या बतायची चाचा, काय सांगणार तुम्ही? काय वाटतं ज्या काही आत्ता बातम्या सुरू आहेत, कसं मला असं वाटते की आज हे जे काही राजकारणात चालू आहे विलिनीकरणाच्या संदर्भात, तर विलिनीकरण हा मेन मुद्दा नाही आहे. बच्चूभाऊंनी प्रहार संघटना स्वबळावर निर्माण केलेली आहे. 40 वर्षापासूनचा त्यांचा अथक प्रयत्न आहे आणि कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, अनाथ यांचे ते एकमेव वाली आहे. आणि आज जनतेचा आवाज बच्चूभाऊ म्हणून जे जनतेच्या समोर आपण पाहत आहोत, अशा माणसाला जर समजा नुसत्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी जर अशा पद्धतीनं टार्गेट केल्या जात असेल की तुम्ही आमच्या पक्षात या, तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या प्रहार पक्षाचं सुद्धा विलिनीकरण आमच्या पक्षामध्ये होणे आवश्यक आहे, तर हे सरासर चुकीचं आहे. कारण प्रहार ही अशी संघटना आहे की आज कर्मधर्म संयोगाने जरी बच्चूभाऊ विधानसभेच्या इलेक्शनला पडले असेल, परंतु आजही बच्चूभाऊ मतदारसंघात आमदार असल्यासारखेच आहे आणि बच्चूभाऊच्या पाठीशी जनतेचा फार मोठा ओघ आहे. आणि बच्चूभाऊनी जर स्वबळावर जरी प्रहार संघटना वाढवण्याचं काम करतो म्हटलं, तर मला असं वाटतं की कुठेही अडचण येणार नाही. पद असलं म्हणजेच बच्चूभाऊ आमदार खासदारासारखे राहू शकते किंवा जनतेला न्याय मिळवून देऊ शकते, हे मला तरी पटत नाही. आणि विलिनीकरण हा शिंदे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, या मुद्द्याला आमचा नकार आहे. आम्ही एक कार्यकर्ते या नात्याने एवढंच सांगू इच्छितो की विलिनीकरणाच्या व्यतिरिक्त बोला. कारण आज बच्चूभाऊ आणि बच्चूभाऊच्या कार्यकर्त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे आणि ती ताकद नुसत्या आमदारकीपुरती खेचून आणण्यापुरती मर्यादित नसून आज आम्ही एवढं सांगू इच्छितो की तुम्ही भाऊंचं कर्तृत्व, भाऊंचं काम हे ओळखून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला बच्चूभाऊंची गरज आहे, तरच बच्चूभाऊला त्यांनी विधान परिषदेवर घ्यावं. नुसत्या राज्यमंत्र्याच्या आणि विधान परिषदेच्या आमदारकीच्या नुसत्या थापा त्यांनी बच्चूभाऊला देऊ नये, आश्वासने देऊ नये. कारण नुसत्या आश्वासनावर जगणारा बच्चू कडू तरी नाही आहे. कारण बच्चूभाऊ हा एक जनतेच्या गळ्यातील ताईत आहे आणि बच्चूभाऊंनी जर ठरवलं की आज आपल्याला रस्त्यावर येऊन असं करायचं आहे, तसं करायचं आहे, तर नुसत्या राज्य सरकारने त्यांना मदत केली पाहिजे आणि त्याच्यातूनच त्यांचे आंदोलन मोर्चे यशस्वी होतील असं मला तरी वाटत नाही. कारण ती ताकद त्यांच्यामध्ये स्वखुशी परमेश्वर कृपेने प्राप्त झालेली आहे आणि ते स्वतःच्या बळावर सगळं काही साध्य करू शकते. नक्कीच हे अमरावतीच्या बेलोरा गावातील नागरिक होते, काही प्रहारचे कार्यकर्ते होते. याच बेलोरा गावामधनं बच्चू कडूंनी जी आहे ती प्रहार संघटना स्थापन केलेली आहेत. वेगवेगळ्या प्रतिक्रिया जी आहेत ती नागरिकांनी दिलेल्या आहेत. विलिनीकरण नको, तशीच आमदारकी द्यावी, कारण आम्ही तळागाळात जाऊन हा संपूर्ण पक्ष मोठा केलेला आहे. शिंदेंनी जी अट घातलेली आहे विलिनीकरणाची, ती अट चुकीची असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती या गावातल्या नागरिकांनी दिलेली आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, बेलोरा, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.